महाकौल अधेसिव्ह आणि अन्नास किचन यांचं सहयोग आम्हाला लाभलं. या सहयोगाबद्दल आपला आभार. नवदुर्गा मित्रमंडळ आणि त्याचबरोबर टिळकनगर पद्मशाली असोसिएशन यांचाही मनपूर्वक आभार. 6 षटकांचा सेमीफायनलचा दुसरा सामना. या आधीच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये संघ स्पार्टन्स विजयी ठरला. आर्या विरुद्ध शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज होती आणि संदीप यांनी या शेवटच्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचं धाडस दाखवलं आणि रिव्हर्स स्वीपचं क्षेत्र होतं कव्हर्स. या पूर्वी असा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये आम्ही नव्हता पाहिलेला. पण 4 धावा मिळाल्या आणि आताही मिळतील. प्रयत्न फार चांगला होता. पहिल्या चेंडूवरती मिड ऑफच्या वरून खेळण्याचा हा प्रयत्न होता आणि झेल टिपण्याचा प्रयत्नही चांगला झाला. 2 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात टीम केअर ग्रुप अजिंक्य. डावखुरे फलंदाज रवी आणि अजित नॉन स्ट्राइक एंडला. आणि बाद रवी आणि अजितच्या जोडीमध्ये आता मात्र रवी यांना पवेलियन मध्ये परत जावं लागतंय. विकेट कीपरने क्षणाचाही विलंब न करता रवी यांना बाद केलं. 2 धावा 1 गडी बाद संघ केअर ग्रुप अजिंक्य. नवीन फलंदाज आशिष. आशिष यांनी मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती. आता गरज ही तशीच. शैलेश अपील. 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात सेमीफायनलचा सामना. रवी रनआउटच्या रूपानं पवेलियन मध्ये परत गेले. आता आशिष आणि शैलेश यांच्यामधील झुंज. पुन्हा एकदा पुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट चेंडू जरी असला तरी त्याला तेवढी उचली मिळत नाहीये. धावा झालेल्या आहेत 2 1 गड्याच्या मोबदल्यात. केअर ग्रुप अजिंक्यला धावा कमावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोठे स्ट्रोक जरी येत नसले तरी सिंगल्स डबल्सने हे षटक खेळणं गरजेचं आहे. आता मात्र अपील होते आणि अंपायर्स
या चेंडूवरती किती धावा आल्या? 2. 2 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली 4 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढे सरसावत. यावेळेला मात्र मिड ऑफच्या वरून खेळलेला चेंडू. 2 धावा येथेही मिळतील. धावसंख्या झालेली आहे 6 एका गड्याच्या मोबदल्यात. संघ केअर ग्रुप अजिंक्य. सहा धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. केअर ग्रुप अजिंक्य. सेमीफायनलचा सामना या पाठोपाठ अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामन्यामध्ये स्पार्टन या संघाने आपलं स्थान पक्क केलेलं आहे. सात धावा 2 गडी बाद. सात धावा 2 गडी बाद.
दोन षटक 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटक 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा समालोचन सुरू होतंय. यावेळेला मात्र संधी आणि संपूर्ण समर्पण. धावसंख्या झालेली आहे 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात हे तिसरं षटक गतिशील. सेमीफायनलचा सामना टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रभावी गोलंदाजीचं प्रदर्शन स्पार्टन या संघाकडून. गोलंदाज शैलेश व्यक्तिगत दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक करीत आहेत. समोर कुशल नॉन स्ट्राईक एंडला अजित. रिव्हर्स स्वीपचा प्रयोग आणि बाद. कुशल ही बाद होऊन पवेलियन परतत आहेत. एकूण धावसंख्या 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सागर आणि अजितची जोडी थोडं जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. अजित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती सागर. येथून छोटी मोठी का होईना पण पार्टनरशिप 20 धावांची होणं गरजेचं आहे. दहा धावा. पुन्हा एकदा अपील. चांगली गोलंदाजी शैलेश यांच्याकडून. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहिणी प्रीमियर लीगचा दुसरा सेमीफायनल स्पार्टन्सने प्रवेश केलेला आहे फायनल्स मध्ये रोहिणी प्रीमियर लीगच्या या सीझन मध्ये. चांगला चेंडू आणि संधी सुद्धा आहे आणि बाद. एका पाठोपाठ एक चौथा गडी बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 10 धावांवरती. 4 गड्यांच्या
डावखुरे फलंदाज सागर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज शैलेश. हे तिसरं षटक गतिशील आणि धावांची गरज, धावांचा शोध टीम केअर ग्रुप अजिंक्य करीत आहे. मिडल जरी चेंडू झाला नसला तरी एक धाव मिळेल ऑफसाईड रिजन मध्ये. एकंदरीत धावसंख्या 11 4 गाड्यांच्या मोबदल्यात आणि तिसरं षटक सुद्धा संपलेलं आहे. 3 षटक 11 धावा आणि गडी बाद होण्याची संख्या आहे 4. सेमीफायनलचा सामना. रोहिणी प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये सहकार्य करणारे आमचे प्रायोजक एजेस बिस्ट्रो, जयदीप ग्रुप, गामी ग्रुप, महाकोल अधेसिव्ह, अन्नाज किचन, नवदुर्गा मित्रमंडळ आणि तिलकनगर पद्मशाली असोसिएशन यांचं मनपूर्वक आभार. 3 षटक 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सेमीफायनलची पहिली फेरी टीम केअर ग्रुप अजिंक्य विरुद्ध Y&R. एकेरी दुहेरी धाव्याने पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत राहुल आणि सागर. आता स्ट्राईक वरती आलेले आहेत ते म्हणजे राहुल. अठरा चेंडूंमध्ये म्हणजे इथून पुढे 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूंमध्ये जर 30च्या आसपास धावा येत असतील तरीही 42 च्या आसपास पोहोचता येईल. हा चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. उत्तम क्षेत्ररक्षण टॉनी यांचं. या स्ट्रोक मागे धावा मिळालेल्या आहेत 2. चांगला चेंडू. गणेश आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत. स्लोअर ऑफ डिलिव्हरी. गती परिवर्तन करून फलंदाजाला चकमा दिला. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्कूप स्ट्रोकचा प्रयत्न आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये RPL चौकार. अशाच प्रकारच्या स्ट्रोकची गरज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. केअर ग्रुप अजिंक्य या संघाला. एकंदरीत धावसंख्या 18. या षटकामधील अजून एक चेंडू शिल्लक.
चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये धावा मिळतील 2. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 20 आणि गडी बाद झालेले आहेत 4. 20 धावा 4 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चौथ्या षटकाची समाप्ती. 5वं षटक घेऊन गोलंदाज सुमित. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला सोख आणि मिसफील्ड. चांगला बॅकअप तिकडे दुसऱ्या खेळाडूने दिलेला आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 22 4 गाड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. 22 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. नो बॉलचा इशारा. फ्री हिट चा इशारा आलेला आहे अंपायर्स कडून. आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या 25 वर 4. कस्टोकचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट गरजेचा होता. धाव मिळाली 1. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 26 धावांवरती.
लंबा RPL 6. धाव संख्या 32, 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 5 षटकांची सुद्धा समाप्ती. 32 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. फक्त एक षटक बाकी आहे. हे षटक त्वरित आपण पूर्ण करून घ्यायचे. शेवटच्या षटकासाठी Y&R ग्रुपकडून सिद्धेश शिंदे आणि समोर सागर. चांगला स्ट्रोक आणि डिपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावा. 36 धावा झालेल्या आहेत. दुसरा स्ट्रोक ही चांगला. धाव मिळेल 1. स्ट्राईक वरती येतील राहुल. 37 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 37.
यावेळेला मात्र वाईडचा इशारा. एकूण धावसंख्या होईल 38. स्विंग अँड मिस. 38 धावा. 38 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. एकोणचाळीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. एक्केचाळीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. राहुल आणि त्यांची खेळी आपल्या संघासाठी निर्णायक ठरू शकते. धावा राहुल यांनी केलेल्या आहेत व्यक्तिगत 21 आणि टीमची रणसंख्या 47. 48 धावांचं लक्ष्य. 48 इज द टार्गेट.
आर ग्रुप आता 48 धावांचा पाठलाग करीत आहे. रिक्वायर्ड रन रेट 8 धावा प्रति षटक गरजेच्या. ऑन स्ट्राईक दर्पण, नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित आणि गोलंदाज कुशल. पहिल्या चेंडूवरती आपल्या मनगटाची ताकद दाखवत मोठा स्ट्रोक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळालेल्या आहेत 2. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असू शकतात. थर्ड स्लिप मध्ये खेळाडू दिसत आहेत. एक खेळाडू लेग स्लिप पोझिशन मध्ये म्हणा किंवा शॉर्ट फाईन लेग पोझिशन मध्ये आहे. पॉइंट मध्ये खेळाडू आहे, कव्हर्स मध्ये खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू. हा मोठा स्ट्रोक, रिव्हर्स स्वीप आणि 4 धावा. आरपीएल चौकार. धाव संख्या 6. कट करण्याचा प्रयत्न आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू निसटलेला आहे. धावा किती मिळतील ते पाहावं लागेल. आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये, सुमित आणि दर्पण मध्ये. एकूण धावसंख्या झालेली आहे 9 शून्य गड्यांच्या मोबदल्यात. हा चांगला स्ट्रोक आणि झेलची संधी, पण फार डिफिकल्ट झेल आणि चौकार. मिड ऑफच्या वरून खेळलेला हा स्ट्रोक, चौकार. धाव संख्या 13 पहिल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 32 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. स्लॉग स्वीप आणि चौकार. आरपीएल चौकार. 17 धावा शून्य गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि ह्या अपीलला फेटाळलेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 17 शून्य गड्यांच्या मोबदल्यात. 30 चेंडू 31 धावांची गरज. एजेस बिस्ट्रो, जयदीप ग्रुप, गामी ग्रुप, महाकोल अधेन्सिव्ह, अन्नाज किचन आहेत आमच्या प्रायोजकांपैकी एक. 17 धावा, 30 बॉल्स, 31 नीडेड. 6.2 रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. नवदुर्गा मित्र मंडळ, तिलकनगर पद्मशाली असोसिएशन आमच्या प्रायोजकांपैकी एक. प्रेक्षकांची संख्या या दुपारच्या सत्रानंतर आता हळूहळू वाढत चाललेली आहे. यानंतर अंतिम सामना खेळवण्यात येईल, ज्या सामन्यामध्ये स्पार्टनचा संघ पोहोचलेला आहे. Y&R ग्रुप आणि केअर ग्रुप अजिंक्य यांच्यामधील विजेता संघ खेळेल स्पार्टन सोबत अंतिम सामना. गोलंदाज
स्वप्नील. समोर दर्पण. Wow, what a stroke! One bounce over the rope. चौकार. क्लास स्ट्रोक. 21 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. हे दुसरं षटक आहे आणि या षटकात सुद्धा केवळ 3 खेळाडू जे आहेत ते सर्कलच्या बाहेर राहू शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये कितीही बदलाव केले तरी दर्पण आणि सुमित हे खेळाडूंच्या डोक्यावरून खेळून चौकार किंवा षटकार ठोकत आहेत. धावसंख्या 21 0 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र बॅटची कड घेत ड्राईव्ह करण्याचं आमंत्रण देणाऱ्या चेंडूला विकेट कीपरने एक जबरदस्त झेल टिपला आणि दर्पणची चांगली खेळी येथे संपुष्टात आलेली आहे. धाव संख्या 21 धावा 27 चेंडूंमध्ये 27 धावा गरजेच्या. सत्तावीस चेंडूंमध्ये 27 धावा गरजेच्या. एकवीस धावसंख्या झालेली आहे आणि हे दुसरं षटक गतिशील. टॉनी नवीन फलंदाज. मोठा स्ट्रोक आणि बाद. एक चांगला झेल तिथे टिपला गेला. स्वप्नीलला मिळालेली आहे दुसरी सफलता. एकंदरीत धावसंख्या 21 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 चेंडूंमध्ये 27 गरजेचे. सव्वीस चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे.
या संघामधील विजयी संघ फायनल मध्ये स्पार्टन या संघाबरोबर खेळेल. या सामन्याच्या समाप्तीनंतर त्वरित नाणेफेक होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं षटक स्वप्नील याचा आपला संघ केअर ग्रुप अजिंक्यसाठी. 25 चेंडू 27 धावांची गरज. पंचवीस चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र चांगलं षटक स्वप्नील यांच्याकडून पाहायला मिळालं. एकंदरीत धावसंख्या 21, दोन गड्यांच्या मोबदल्यात 24 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्राईक वरती अमन, नॉन स्ट्राईक वर फलंदाज सुमित आणि गोलंदाज कुशल. 24 चेंडू 27 धावांची गरज. सिंगल साठी चांगला स्ट्रोक, एक धाव मिळेल. ग्लान्स या स्ट्रोकला केला होता. धावसंख्या झालेली आहे 22, दोन गड्यांच्या मोबदल्यात. तेवीस चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचं आमंत्रण. धाव मिळालेली आहे एक. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 25 धावांवरती. माफी असावी, 25 गरजेचे आहेत. 22 चेंडूंमध्ये 25 गरजेचे. 23 धावा झालेल्या आहेत. 23 इज द स्कोर. 22 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. अपील होते आणि पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. 23 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 21 चेंडू 25 धावांची गरज. एकवीस चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. हा चांगला स्ट्रोक. अमन पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चोवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 20 चेंडूंमध्ये 24 गरजेच्या.
यावेळेला मात्र ऑफ साईड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. कुशल यांच्याकडे पेस आहे आणि त्याचा चांगला वापर या षटकामध्ये करताना आपण त्यांना पाहिलेला आहे. धावा 24 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा हा सामना. यावेळेला चांगला कट स्ट्रोक. मिसफिल्ड. पहिली धाव आणि दुसरी धाव ही पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. संधी आणि 3 धावा पूर्ण. एकूण धावसंख्या या 3 धावांनंतर 27 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. 27 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. अठरा चेंडू 21 धावा गरजेच्या. 18 चेंडू 21 धावा गरजेच्या. सुमित ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज स्वप्नील. 18 चेंडू 21 धावा गरजेचा. सामना हाही अटीतटीचा आणि महत्वाचा सुद्धा, कारण की सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये खेळेल स्पार्टन्स बरोबर सेमीफायनलचा सामना. एक धाव. या एका धावेने धावांची जी गरज आहे ती 17 चेंडूंमध्ये 20 धावांवर पोहोचलेली आहे. टीमची रणसंख्या 28 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. अठ्ठावीस झालेले आहेत. येस. 17 चेंडूंमध्ये 20 गरजेचे. 17 balls 20 runs needed. 48 is the target. Y&R group. अमन यावेळेला अपील आणि बाद. अमन सुद्धा LBW होऊन तंबूमध्ये परतत आहेत. आता मात्र धावांची गरज ही 20च, पण चेंडू शिल्लक राहिलेले 16. नवीन फलंदाज गणेश. सोळा चेंडू 20 धावांची गरज. गणेश ऑन स्ट्राईक. Y&R ग्रुप.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. धावा संख्या 19. 14 चेंडूंमध्ये 19 धावा गरजेच्या. 29 धावा झालेल्या आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. 19 धावा गरजेच्या 14 चेंडूंमध्ये. स्वप्नील आणि फुलटॉस झालेला आहे. मिस. तेज फुलटॉस आणि डिप करणारा हा फुलटॉस. एक बॉल 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. तेरा चेंडू 18 धावांची गरज. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. फक्त एक. आणि आता मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे 31 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वप्नील यांनी 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची गरज. बारा चेंडू 17 धावांची गरज. अजूनही हा सामना बॅलन्स अटीतटीचा. केअर ग्रुप अजिंक्यने पहिल्या षटकानंतर फार जबरदस्त कमबॅक केलं आणि 12 चेंडू 17 धावांचा आता हा सामना पोहोचलेला आहे. शॉर्ट चेंडू आणि मोठा प्रहार. 4 धावांसाठी आरपीएल चौकार. फारच शॉर्ट चेंडू होता आणि पूर्ण वेळ गणेश यांना मिळाला हा स्ट्रोक खेळण्यासाठी.
एक कडक पुल स्ट्रोक. 11 चेंडू 13 धावांची गरज. फार मोठी रनअप रवी यांची. आणि यावेळेला मात्र त्रिफळाचीत. दहा चेंडूंमध्ये आता 13 धावांची गरज. रवी यांचं चांगलं कमबॅक. 10 चेंडू 13 धावा. स्ट्राईकवर शैलेश. पुन्हा एकदा रवी. चांगला चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव मिळालेली आहे. चेंडू जलद गतीनं होईल सीमारेषे बाहेर. 4 धावा. आरपीएल चौकार. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. धावसंख्या 39. आता मात्र 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. शैलेशचा मोठा स्ट्रोक आणि हा स्ट्रोक सुद्धा मैदानाबाहेर. आरपीएल सिक्सर. दोन चेंडूंमध्ये या सामन्याचा पूर्ण रंग बदलून गेलेला आहे. शैलेश आले, पहिला चौकार ठोकला, त्यापाठोपाठ षटकार आरपीएल. आणि आता मात्र 8 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. 'स्लोअर आर्म डिलिव्हरी', पूल स्ट्रोक आणि यावेळेला मात्र चांगला एफर्ट. पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. स्कोर्स आर लेवल नाव. 7 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. 7 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. आणि सिंगलची गरज असताना मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात शैलेश एक चांगली कॉम्बिओ इनिंग खेळून बाद झालेले आहेत. पण त्यांनी आपल्या संघाला मात्र
सेफ पोझिशन मध्ये सुरक्षित स्थानी ठेवलेला आहे. 6 चेंडू 1 धावांची गरज. 6 चेंडू 1 धावेची गरज. कडक स्ट्रोक आणि षटकार फ्लॅट 6. आणि अशाच पद्धतीनं Y&R ग्रुप हा पोहोचलेला आहे अंतिम सामन्यामध्ये. टॉस साठी कप्तान Y&R ग्रुपचे कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. स्पार्टन्स टीमचे कप्तान कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेतच. Y&R ग्रुपचे कप्तान कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं.